दरवाजे खुले ठेवलेत अजित पवारांना सोबत घेण्यासाठी. असं कुणाला मी बोललोच नाही. तुम्ही माझ्याकडून परत असं तुम्ही मागे वधून घेतलं आमच्या काही लोकांकडून आणि ब्रेकिंग न्यूज. त्यांची भूमिका काय? उद्या तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अजितदादा गटांना बरोबर पवार गटांना घेतला जर ठरलं तर त्या दोघांना मान्य असणार आहे का? ह्या सर्व गोष्टीची चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल ना. चर्चा आहे. आज आमची बैठक इथे होते. मुंबईत देखील अजित पवारांनी बैठक बोलवलेली आहे. आज या संदर्भातला निर्णय होणं अपेक्षित आहे. नाही, अजितदादा पवारांची त्या पक्षाची बैठक त्यांची वेगळी त्यांच्या पद्धतीने चालली. आम्ही आमच्या पद्धतीने इथं मीटिंग घेतो आहोत. आज बैठक घेताना पुण्याच्या असलेल्या पदाधिकारी, पुण्याचे इच्छुक उमेदवार यांच्याशी मी चर्चा करणार आहे. नंतर पिंपरी चिंचवडच्या असलेल्या माझ्या पदाधिकाऱ्यांची आम्ही कोर कमिटी केली आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्या चर्चेचा सारांश घेऊन मग आम्ही पुढच्या निर्णयाच्या संदर्भातून निश्चितपणाने महाविकास आघाडी म्हणून चर्चा करण्याच्या संदर्भातली भूमिका घेणार. त्यावर देखील चर्चा होईल का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा असं आहे की बाहेर कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची मतं जाणून असं आहे की वेगवेगळ्या प्रकारची मतं असतात. प्रत्येकाला कुठून आलो तर मी निवडून येईल याच्या प्रकारचे प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन असतं, आराखडे असतात. प्रत्येकाने इथे पक्ष आणि संघटना म्हणून आपण बघतोय. ते पक्ष संघटना बघत असताना आपल्याला एकच सांगायचं वाटतं. मी बघितलं, मी साधारणतः काही लोकांचं म्हणणं आहे की अजितदादा गटावर झालं, काही लोकांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी मंडळाला पाहिजे. ही भूमिका मीच जाणून घ्यायला आलेलो आहे. खरं म्हटलं तर हा निर्णय पक्षश्रेष्ठीचा वरून होत असतो. काही लोक अशा प्रकारचे स्टेटमेंट देत असतात आणि त्याला मग ती चर्चेला वेगळ्या प्रकारचं महत्त्व प्राप्त होतं. माझं म्हणणं आहे जो काही निर्णय होईल पक्षाच्या माध्यमातून आहे तो पक्षश्रेष्ठीच्या चर्चेतून निश्चितपणाने घेतला जातो. सर, साधारण एक 25-26 दिवस राहिलेले आहेत या सगळ्या पिरियडला. तुम्ही जसं म्हणताय की सन्मानपूर्वक निर्णय घेतला जाईल, पण दोन मतप्रवाह दिसतात. एक जण म्हणतात की दादांसोबत जायचं, एक जण म्हणतात की युती नाही करायची. याच्यातला मिडल वे तुम्ही कसा काढणार? आज तेवढ्यासाठीच आलेलो आहे. आज सगळ्यांशी चर्चा करून त्यांची सगळी भूमिका मत जाणून घेऊन 23 तारीखला फॉर्म भरायचे आहे. आम्ही 21लाच बसून निर्णय घेणार आहोत. त्यामुळे आज अध्यक्ष म्हणून आल्यानंतर सगळ्यांची चर्चा करणार आहोत. आज इथली करणार, उद्या मी नवी मुंबई घेतलेली आहे, पनवेल घेतलेली आहे. जिकडे जिकडे आहे तिथे आम्ही चर्चा स्वतः मी अध्यक्ष म्हणून जाणार आहे आणि त्याचा एक हे करून आम्ही 21 तारखेला आता कुठून आल्यानंतर निवडणुकीला समोर गेल्यानंतर चांगल्या प्रकारचं संधी मिळू शकते. आता उदाहरणार्थ सांगतो, प्रशांत जगताप उभे राहणार आहे. त्या वार्डामध्ये जर समजा समोरच्या बाजूला अजितदादा गटाचा स्ट्रॉंग उमेदवार असेल, सिटिंग नगरसेवक असेल किंवा मग तिथं शिवसेनेचा काय असेल, ह्या सर्व समीकरणाचा अभ्यास करायला पाहिजे ना. नुसती महाविकास आघाडी आणि महायुती चर्चा करण्यापेक्षा आपला उमेदवार निवडून येणार आहे, तो 100% निवडून येणार आहे माझं मत मी सांगतो. त्या असलेल्या उमेदवाराच्या गणिताचा अभ्यास करून घेतला पाहिजे निर्णय. त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेणार. मी आजही सांगतो इथं आता येत असताना कालही पवारसाहेबांची चर्चा सगळ्यांच्या लोकांशी झालेली आहे. अशा पद्धतीने आम्हाला ज्या अपेक्षित असलेल्या सगळ्या जागा वाटपा संदर्भातून चर्चा 21 तारखेला आम्ही बसणार आहोत ना, महाविकास आघाडी म्हणून बसणार आहोत आणि त्या 21 तारखेला चर्चेतून जे काही निष्पन्न होईल त्याचा निर्णय घेणार आहोत. सर, हे स्पष्ट झालेलं आहे की बीजेपी आणि राष्ट्रवादी अजित पवार हे वेगवेगळे लढणार आहेत. अर्थात ते त्यांच्या विरोधातच आहे. आपल्याकडे कुठं गरज पडली तर अजित पवारांच्या पक्षाला सोबत घेणार का? म्हणजे अर्थात भाजपच्या मी आज गरज पडली तर वाटेल का? या चर्चेत आलं, काही लोकांचं मत आहे की नाही घेऊ नका, काही लोकांचं म्हणणं आहे की घ्या. तर तुमचं म्हणणं काय? म्हणजे तुम्ही सुद्धा आता राज्यात फिरताय सर, तुम्हाला कळत असेल. मी आपल्याला स्पष्ट शब्दात सांगतो, मी जर तरवर चर्चा करणारा माणूस नाही. मी आज सविस्तरपणे चर्चा करेल. अगदी प्रत्यक्ष असलेल्या उमेदवारांची यादी घेऊन आपण चर्चा करणार. त्या यादीमधून आम्हाला योग्य काय वाटतं त्याच्या संदर्भातला निर्णय घेऊन आजच्या वेळेला महाविकास आघाडी म्हणून आपण चर्चा करतोय. महाविकास आघाडीमधल्या लोकांची सुद्धा भूमिका काय आहे? मी एकटा ठरवून काय होणार आहे? माझी शिवसेना उभाटा बरोबर आघाडी आहे, त्यानंतर काँग्रेस बरोबर आघाडी आहे. या लोकांना पुण्यामध्ये त्यांची भूमिका काय? उद्या तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अजितदादा गटांना बरोबर पवार गटांना घेतला जर ठरलं तर त्या दोघांना मान्य असणार आहे का? ह्या सर्व गोष्टीची चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल ना. आता दरवाजे खुले ठेवलेत अजित पवारांना सोबत घेण्यासाठी. असं कुणाला मी बोललोच नाही. तुम्ही माझ्याकडून परत असं तुम्ही मागे वधून घेतलं आमच्या काही लोकांकडून आणि ब्रेकिंग न्यूज केली.
ओपन ठेवलेत ना दरवाजे त्यांच्यासाठी. आता मी आजच्या घडीला मी आत्ता आलेलो आहे, मी फार प्लेन माइंडने आलेलो आहे. माझ्या समोर चर्चा ज्या होईल त्या चर्चेच्या नंतर निर्णय काय घ्यायचा तो आपल्या जाहीर करू ना. आत्ताच्या घडीला तशी काही चर्चा नाही. एका बाजूला तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे आव्हान आहे समोर, दुसऱ्या बाजूला बावनकुळे एवढे कॉन्फिडंट आहेत ते म्हणतात 2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहतील. नाही, आम्ही कुठे म्हणलं फडणवीस बदलणार आहेत. आम्ही म्हणत नाही, तेच म्हणतात बदलणार आहेत म्हणून. आता एकनाथ शिंदे म्हणतात की मी काही महिन्यानंतर मी मुख्यमंत्री होणार आहे. त्यांच्या महायुतीमध्ये त्यांचा एक होऊन द्या की कोण मुख्यमंत्री होणार आहे. अजितदादांचे कार्यकर्ते म्हणतात की अजितदादा आता मुख्यमंत्री होणार आहे. आम्ही तर अपेक्षा कधी व्यक्त केली ना की आम्ही आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे. बावनकुळेंना 2034 पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहतील असं सांगायची वेळ काय येते हे त्यांनाच विचारा.